शेतकरी मित्रांनो, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत 100% अनुदानावरती मूग, तूर, उडीद बियाणे दिली जाणार आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती व कोणत्या जिल्ह्याला कोणते बियाणे मिळणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर शेतकऱ्यांना मूग, तूर, उडीद बियाणे मिनीकिट वितरणसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे चालू झाले आहेत. हे मिनीकिट पूर्णतः मोफत असणार आहे. तरी इच्छुक शेतकरी बांधवांनी आपले ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. हे अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम मुदत ही 24 मे 2026 आहे. तर बियाणे सोडत या मे शेवटच्या आठवड्यात होणार आहे. पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश येईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानित बियाणे मिनीकिट उपलब्ध करून देण्यात येतील. कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या बियाण्याच्या मिनीकिटसाठी अनुदान मिळणार आहेत हे बघणार आहोत आपण. तूर या पिकासाठी सर्व 34 जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे. तर उडीद या पिकासाठी पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ अशा 21 जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे. तर मसूर या पिकासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा 23 जिल्ह्यांना मसूर या पिकासाठी अनुदान मिळणार आहे. हरभरा या पिकासाठी सर्व 34 जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे. तर मूग या पिकासाठी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती यवतमाळ या 22 जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे. तर इतर कडधान्य राजमा, मटकी, वाल, चवली यासाठी सर्व 34 जिल्ह्यांना अनुदान मिळणार आहे.